तर आज मी बनवत आहे फक्त 1 वाटी बेसन पिठापासून खूप छान झणझणीत चमचमीत असं गावरान पिठलं। इकडे बघू शकता लाल मसाल्याचा वापर करून छानपैकी हे पिठलं बनवलेलं आहे। पिठलं म्हणलं की सगळ्यांनाच आवडीचं आहे, घरोघरी हे नेहमी बनलं जातं आणि भाजीला काही सुचलं नाही अशा वेळेस तर हे बेस्ट ऑप्शन आहे, गरमागरम हे बेसन पिठातलं पिठलं। तर बघू शकता छानपैकी असं हे पिठलं तयार झाले। बघून घेऊया ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे मी फक्त 1 वाटीच्या पण कमी म्हणजे पाऊण वाटी बेसन पीठ घेतलंय, कारण आईला आणि माझ्या पुरतं दोघीपुरतं बेसन पीठ पिठलं बनवायचं आहे, त्यामुळे मी अर्धा पाऊण वाटी बेसन पीठ घेतलंय। त्यानंतर 1 मोठा कांदा चिरून घेतलाय, 2-3 कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली। टमाटर जर तुम्ही पिठल्यामध्ये टाकत असताल तर टाकू शकता, पण मी वापरत नाही। आता आपण 1 पाऊण वाटी बेसन पिठाचं पिठलं बनवून घेऊया मस्तपैकी। तर कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा राई टाकून घ्यायची आणि कढीपत्त्याची पानं टाकायची। हे पिठलं तुम्ही हिरवी मिरची, लसूण, जिरेचा कूट करून सुद्धा बनवू शकता, तो सुद्धा खूप खमंग पिठलं तयार होतं। म्हणजे 2 प्रकारचे पिठले तयार होतात, तसं बघायला गेलं तर खूप प्रकारचे पिठले बनवले जातात, पण त्यातली त्यात ही सोपी पद्धत आहे पिठल्याची। आता जिरा राई तडकून झालं की याच्यामध्ये आपण 1 मोठा कांदा चिरून घेतलाय बारीक, तो टाकून घेऊया। आपल्याला काय होतं ना, कधी कधी असा कंटाळा येऊन जातो की आपल्याला भाज्या वगैरे मसाला वगैरे वाटायचा कंटाळा येतो, किंवा असं काही जास्त कुटाणा करायचा कंटाळा येतो, त्यावेळेस ना तुम्ही फक्त हे 1 वाटी बेसन पीठ घेऊन असं झुणका किंवा पिठलं बनवू शकता। आता कांदा जरा परतून झाला की मग आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकू। इकडे मी हिरव्या मिरचीचा वापर नाही केला, लाल मसाल्याचा करणार आहे, पण तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा वापर करायचा असेल तर मग लसूण, मिरची आणि जिरेचा कूट करा आणि मग हे कांद्यासोबत परतून घ्यायचं। आणि मग हळद, लाल मसाला नाही, हळद, गरम मसाला, धना पावडर टाकून परतून घ्यायचं। आता हे चांगल्या प्रकारे कांदे परतले गेलेले आहेत, आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। तर इकडे मी 1-1.5 चमचा लाल मसाला टाकलाय, मस्त स्पायसी झणझणीत असं पिठलं बनवायचं। त्यानंतर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, हे आपले रोजचे वापरण्यातले मसाले टाकायचे। आवडीनुसार मग तुम्ही मसाले इकडे वापरू शकता आणि चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं आणि मग हलक्या हाताने हे सगळे मसाले कांदा, राई, जिरासोबत परतून घ्यायचं। मसाल्याचं छानपैकी फ्लेवर उतरून जातो, सेट होतो बेसन पिठामध्ये, मग चांगलं परतून घ्यायचं, एकजीव करायचं। महाराष्ट्रीयन रेसिपी म्हणलं की पिठलं भाकर हे आलंच पाहिजे, खारं वांगं वगैरे हे म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं फेवरेट खाणं आहे, त्यामुळे हे नेहमी बनवलं जातं घरोघरी। आता ह्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं। पिठलं आणि झुणक्यामध्ये ना एक फक्त एवढाच फरक असतो की पिठलं जे असतं ते थोडंसं असं रसजरीत असतं, म्हणजे ग्रेव्हीबाज असतं, आणि जे झुणका असतो ना तो कोरडा असतो, म्हणजे सुक्काफट बनला जातो बेसन पिठाचा। एवढाच फक्त डिफरंट आहे बस। आता मी हा पिठलं बनवते त्यामुळे थोडं राहिला आपल्याला याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे, कारण घट्ट नसतो हा, झुणका नाहीये, पिठलं। आता ह्या पाण्याला, ह्या रश्याला उकळी येऊन द्यायची चांगली। छानपैकी उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत। आता थोडं थोडं जसं जसं लागन तसं तसं बेसन पीठ आपण ह्याच्यामध्ये सोडत जायचं, थोडं थोडं टाकायचं, एकदम लगेच वाटीभर टाकू नका, नाही तर मग लगेच गोळा तयार होऊ शकतो आणि मग असं आपल्याला मिक्स करता येणार नाही। त्यामुळे थोडं थोडं असं टाकायचं आणि अलगद हाताने, गॅस जरा स्लो करायचा, अलगद हाताने याला असं फिरवत राहायचं। एवढीच प्रोसेस आहे ही करायची, बस 1-2 मिनटं तरी ही प्रोसेस करत राहायची। हे बघा असं मिक्स करत राहायचं जोपर्यंत ह्या सगळ्या बेसन पिठाच्या ज्या गाठी आहेत ना त्या पूर्णपणे मॅश होत नाहीत ना, तोपर्यंत फिरवत राहायचं असं चमचा वगैरे किंवा लाटणं वगैरे, म्हणजे जुने लोक तशीच करायचे, लाटणं घ्यायचे आणि असं पिठलं हाटून घ्यायचे, तर तसंही करू शकता, पण मी हे असं प्रकारे करते, सोपी पद्धत आहे ही। पण हे साहित्य तर सगळीकडेच आहे, हे असं मिक्स करण्याचं बॅटरचं, ह्याने सुद्धा व्यवस्थित फेटलं जातं।
आता बघू शकता मस्तपैकी याला असं फेटत राहायचं, स्लो गॅस ठेवायचा आणि मग जसं जसं बेसन पीठ शिजत राहतं तसं तसं त्या गाठी मॅश होत राहतात, एकजीव होत राहतात. हे बघा आता क्रीमी टेक्स्चर यायला तयार झालेलं आहे आणि सगळ्या गाठी ज्या आहेत बेसन पिठाच्या गुठळ्या त्या सगळ्या मॅश होत आहेत आणि असा क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. तर पाहू शकता किती मस्त आपलं हे गरमागरम पिठलं तयार होत आहे खाण्यासाठी. आता झालेलं आहे तयार, जास्त काही मिक्स करायचं नाही. पूर्ण गाठी ज्या आहेत त्या मॅश झालेल्या आहेत. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरमच हे पिठलं सर्व करायचं. ज्यावेळेस पण जेवायचं असेल ना त्या 10 मिनिटापूर्वी हे करून घ्यायचं आणि गरमागरम खायचं. हे बघा किती छान असा आहे पिठल्याचा टेक्स्चर झालेला आहे, अगदी क्रीमी टेक्स्चर. आता झुणका असताना तर कोरडाफट केला असता, हे असं रसदरी नसतं. हे बघा किती छान वाटतोय बेसन पिठाचा आपला हा झुणका, सॉरी पिठलं. आता गॅस बंद करते आणि थोडासा थंड झाला आणि पाहू शकता याचा टेक्स्चर आता किती छान झाला आहे. एकदम क्रीमी रसरशीत असा हा पिठलं तयार झालेला आहे. एकदम मस्त वाटतंय, पाहता क्षणी खायची इच्छा झाली. पाहू शकता. चला आता आपण गरमागरम ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया. तर हे गरमागरम आपलं हे गावरान सोप्या पद्धतीचं पिठलं तयार केलेलं आहे. फक्त एक वाटी सुद्धा नव्हती, पाऊण वाटी बेसन पिठापासून हे गरमागरम पिठलं तयार झालेलं आहे. तुम्हाला भाजीचा कंटाळा आला असेल ना तर हे अशा पद्धतीने ना पिठलं करून बघा. ज्वारीची कडक भाकर बनवायची, कांदा आचार वगैरे जे पण आवडत असेल ते सोबत घ्यायचं आणि खायचं. विशेष म्हणजे पिठलं म्हणजे थोडंसं ग्रेव्हीवाले असतं ना, त्यामुळे हे भातासोबत पण आपल्याला खायला भेटतं, म्हणजे खायला जमतं. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला हा सिंपल सोप्पा बेसन पीठचं पिठलं? तर आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या